या संकल्पना काय आहे सर? भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे.पी. नड्डा साहेब यांनी गाव चलो अभियान सुरू केलेलं आहे. 4 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमदार, खासदारांनी गावांना भेटी द्यायच्या आणि भारत सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या जनताभिमुख ज्या योजना आहेत त्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या किंवा नाहीत याचा अभ्यास करण्याचं काम गाव चलो अभियानातून आम्ही करणार आहोत. भारत सरकारने खूप चांगल्या योजना अंमलात आणलेल्या आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, नंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या विमा योजना असतील, नंतर किसान निधी योजना असतील, प्रधानमंत्री किसान योजना असतील. याचा फायदा शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेला आहे का नाही ते आम्ही जनता पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी गाव पातळीवर जाऊन लोकांना भेटून त्यांच्या समस्यांचं निराकरण करणार. याच्या माध्यमातून आम्ही जे आमचे बूथ प्रमुख असतील, पन्ना प्रमुख असतील, त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधणार आणि प्रत्येकाने त्या गावामध्ये मुक्काम करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. म्हणजे आमचे पदाधिकारी हे फक्त पदाधिकारी नसून सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली पाहिजे. या भूमिकेतून गाव चलो अभियान आम्ही चालू केलेलं आहे आणि प्रत्येक गावात त्याला अपेक्षेपेक्षा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे. इसकी पार 400 पार ही जी संकल्पना आहे, तर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे 400च्या वर खासदार जातील यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. धुळे लोकसभासाठी आपली तयारी काय सर? मी 2 ऑगस्ट 2023 ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक शिस्तप्रिय आणि काडर बेस्ड पार्टी असल्यामुळे इथं शिस्तीला खूप मोठा वाव आहे. जर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर धुळे लोकसभेची जबाबदारी दिली, उमेदवारी दिली, तर पूर्ण ताकदीनिशी, समर्पित भावनेने आणि पारदर्शकपणे मी ही निवडणूक लढवणार आणि माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि जे आपलं मिशन महासत्ता आहे त्यासाठी मी पूर्णपणे समर्पित भावनेने काम करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.